नमस्कार मित्र परिवार, मी कचरू चांबारे. बापूजींच्या जयंतीनिमित्त, जागतिक अहिंसा दिनानिमित्त, त्याचबरोबर योगायोगाने बापूजींच्या जयंतीच्या दिवशीच विजयादशमी हा सण सुद्धा येत आहे. आणि विजयादशमीच्या पर्वावर असं म्हटलं जातं की चांगल्या विचाराचं, चांगल्या बाबीचं जे जे सर्वोत्तम म्हणून आहे त्याची लयलूट उपलब्ध असू दे, त्याच्या लयलुटीला उधाण येऊ दे, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये सोनं लुटू दे असं म्हटलं जातं. आज बापूजींची जयंती आणि बापूजींच्या जयंतीच्या पर्वावर मी सुद्धा आज असंच म्हणेल की आज आपण बापूजींच्या विचाराचं सोनं लुटूया, सोन्याची लयलूट करूया, बापूजीच्या विचाराच्या सोन्याची आज आपण देवाणघेवाण करूया. बापूजींची जी तत्वधारा होती किंवा जी विचारधारा होती ती सामान्यातला सामान्य माणूस जातीभेदाच्या उतरंडीमध्ये ज्या व्यक्तीला आपण खूप समाज व्यवस्थेनं खूप दूर लोटून दिलेलं आहे अशा लोकांच्या विकासावर गांधी विचारधारा किंवा गांधीजींचं तत्वज्ञान हे त्यावर होतं. त्यांनी संपूर्ण हयात अगदी त्याच पद्धतीनं घालवलेली आहे. गांधी युग या शब्दानं भारतातला एक काळ ओळखला गेलेला आहे. यावरूनच गांधीजींचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. पाश्चात्य देशामध्ये एखादा नेता उदयाला आल्यानंतर, एखादा पुढारी उदयाला आल्यानंतर तो एकटाच पुढे जातो, पण भारतामध्ये मात्र नेता आणि त्यांचे अनुयायी हे एकाच वेळेला ताकदीनं पुढे येतात. हा आपल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा किंवा या भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय लढ्यामध्ये उदयाला आलेल्या नेत्यांचा इतिहास आहे. एक काळ असा होता की भारताचं राजकारण हे बापूजींच्या भोवताली फिरत होतं, पण हे नुसतं एकट्या बापूजींच्याच भोवताली होतं असं नाही, तर अगदी बापूजीच्या सावलीखाली, बापूजीच्या अनुयायत्वाखाली, बापूजीच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली अगदी बापूजीच्याच तोलामोलाचे अनेक व्यक्ती, अनेक नेतृत्व हे आपल्या भारत मातेला किंवा आपल्या भारत देशामध्ये घडून आलेली आहेत. ते आपण पाहिलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल असतील, पूज्य साने गुरुजी असतील, स्वामी रामानंद तीर्थ, अशी कितीतरी नावं आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य हे गांधी विचारधारेला समर्पित केलेले किंवा गांधी विचारधारा हेच त्यांच्या म्हणजे विचारधारेचं मूळ आहे हे आपल्याला दिसून येतं. नुकतंच माझ्या वाचनामध्ये हे पुस्तक आलं होतं, गांधी जगलेली माणसं. इंदुमती जोंधळे ज्या सरस्वती भुवनमधून नावाजलेली संस्था आहे छत्रपती संभाजीनगर येथील, तिथल्या मुख्याध्यापिका म्हणून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. सेवानिवृत्त होऊनही त्यांना 10-12 वर्षे झालेली आहेत. आजच दुपारी माझं त्यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी गांधी जगलेली माणसं आणि जी माणसं इंदुमतीताईंनी स्वतः पाहिलेली आहेत, त्यांच्यासोबत त्या राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती त्यांनी गोळा केलेली आहे. अशा व्यक्तीबद्दल त्यांनी ही गांधी जगलेली माणसं हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर ह्या पुस्तकाचा जो सारांश आहे, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बापूजींची विचारधारा इतकी प्रभावशाली होती की प्रत्येकाला गांधी हवा असायचा, बापूजी हवे असायचे. अशा पद्धतीनं बापूजींचं नेतृत्व त्यावेळेला लोकांनी मान्य केलेलं होतं. आणि ज्या अर्थी लेखिकेनं हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि एकूणच भारतवर्षामध्ये अनेक लोकांवर बापूजींचा प्रभाव दिसून येतो. म्हणजे बापूजी नावाचं सोनं खऱ्या अर्थानं या लोकांनी लुटलेलं आहे. या पुस्तकामध्ये तसं एकूण 37 लोकांचा परिचय लेखिकेनं करून दिलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम विनोबा भावे. विनोबा भावे हे आपल्या भारत देशातील बापूजींनी जे काही वैयक्तिक सत्याग्रही सुरू केले होते त्यामधले हे पहिले सत्याग्रही आहेत. प्रचंड अभ्यास त्यांचा होता. जवळपास 27 भाषा त्यांना यायच्या आणि सर्व धर्माचं सार त्यांनी वाचन केलेलं होतं. ते एक प्रकांड पंडित होते आणि त्यावर सुद्धा त्यांनी खूप लिहिलेलं आहे. त्यांनी म्हणजे बायबलवर लिहिलं, कुराण लिहिलं, गीताई लिहिली आणि सोबतच जवळपास त्यांनी 48 लाख एकर जमीन ही म्हणजे भूदान चळवळीमध्ये
जे काही जमीनदार लोक आहेत त्यांच्याकडून घेऊन ही गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी वाटप केली होती। एवढंच नाही तर चंबळच्या खोऱ्यामध्ये जे काय असे खतरनाक डाकू असत त्या लोकांचं त्यांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी जाऊन मतपरिवर्तन केलं आणि त्यांना त्यांचं शस्त्र खाली ठेवायला भाग पाडलं होतं। असे एक बापूजी म्हणून एक या ठिकाणी उदाहरण आहे। असे ज्या ज्या लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये गांधी विचारधारा अगदी जशाच तशी जगून काढली अशा लोकांचं चरित्र या पुस्तकामध्ये आहे। दादा धर्माधिकारी यांच्याबद्दल सुद्धा माहिती आहे। दादा धर्माधिकारी यांचा आम्हाला सुद्धा आम्ही 10वीला असताना एक धडा सुद्धा होता की हा एक मनुष्य असा होता की ज्यांची लोकशाही मूल्यावर प्रचंड श्रद्धा होती आणि ते नेहमी म्हणतात की त्यांनी 3 तकार सांगितले होते। पहिला तकार आहे तेजस्वितेचा, दुसरा आहे तपस्वितेचा आणि तिसरा आहे तत्परतेचा। ज्यांच्या आयुष्यामध्ये हे 3 तकार आहेत ते खऱ्या अर्थाने तरुण आहेत असं दादासाहेब धर्माधिकारी म्हणायचे। पत्रे सरकार अर्थात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी राहिलेले नागनाथ अण्णा नायकवाडी यांच्याबद्दल सुद्धा लेखिका खूप माहिती या पुस्तकामध्ये देते। एस.एम. जोशी की जे महाराष्ट्र चळवळीमध्ये एक खूप मोठे शिलेदार म्हणून गणले गेलेले आहेत। आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हटलं जायचं। अगदी त्यांनी महिला सुद्धा डोक्यावर घेऊन त्याची म्हणजे वाहतूक करून ते बाहेर नेऊन टाकण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे गांधीजींनी जी विचारधारा पेरली होती की स्वच्छता, साधन, शुचिता ह्या सगळ्या गोष्टीला त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोल आहे। साने गुरुजींचा आदर्श माणूस साने गुरुजींच्याच पावलावर पाऊल टाकणारे गांधीवादी असलेले ग.प्र. प्रधान सर यांचा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे। पुण्यासारख्या मध्यवर्ती शहरामध्ये आणि मध्यवर्ती भागात असलेली इमारत त्यांनी साधना या कार्यालयासाठी दान दिले आणि अनेक वर्ष त्यांनी साधनाचं संपादक पद सुद्धा त्या ठिकाणी भूषविलेलं आहे। गोविंदभाई श्राप हे आपल्या मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर ही त्यांची कर्मभूमी, सरस्वती भुवन कॉलेजचे ते संस्थापक, त्यांचं सुद्धा या पुस्तकामध्ये माहिती आलेली आहे। गंगाप्रसादजी अग्रवाल, यदुनाथ थत्ते एक अगदी मातृहृदयी असलेलं व्यक्तिमत्व ज्यांच्यावर साने गुरुजींचा, महात्मा गांधीजींचा प्रचंड प्रभाव होता असं हे व्यक्तिमत्व। थोर लेखक नरहर कुरुंदकर हे सुद्धा म्हणजे गांधीवादी नेते म्हणून ओळखले जायचे। आशाताई वाघमारे ह्या मराठवाडा मुक्ती संग्राम साठी प्रचंड झटलेल्या आहेत। एक त्या लढवया होत्या आणि त्या काही वर्ष आमदार सुद्धा राहिलेल्या आहेत। ताराबेन मुसरूवाला महात्मा गांधीजींच्या जवळच्या नातलग आणि आयुष्यभर सत्याग्रही म्हणून ज्यांनी काम केलं अशा ताराबेन मुसरूवाला, निर्मलाबेन गांधी, एस.एन. सुब्बाराव, बाबा दळवी अशा अनेक लोकांची याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्यांचं एक 3-3, 4-4 पानाचं कथानक हे लेखिकेनं त्या ठिकाणी मांडलेलं आहे की हे पुस्तक वाचत असताना आपल्या लक्षामध्ये येतं की गांधी होणं तर खरंच अवघड आहे। कारण सत्याचा आविष्कार त्यांच्या तिथं चरित्रामध्ये आपल्याला सापडतो आणि ज्यावेळेला आपण बाजारामध्ये बघतो की जिथं सत्याची प्रचंड मोडतोड केली जाते आणि बापूजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे सत्याची मोडतोड अजिबात मान्य करत नाही आणि ते सत्यासाठी सातत्यानं ते उभे राहतात। अगदी देश ज्यावेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला बापूजींच्या महत् प्रयत्नातून हा देश स्वातंत्र्य झाला होता। सर्वांचं योगदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी होतं पण बापूजींचं योगदान हे सर्वोच्च होतं। पण अशा वेळेला सुद्धा की म्हणजे देश हा स्वातंत्र्याच्या उत्सवामध्ये दंग आहे आणि अशा वेळेला कुठलाही एखादा नेता त्या म्हणजे जिथं हा उत्सव साजरा केला जातोय त्याच ठिकाणी व्यासपीठावर मिरवताना किंवा व्यासपीठावर विराजमान होताना आपल्याला दिसून आलं असतं। परंतु बापूजी हे तळागाळातल्या लोकांसाठी झटणारे होते आणि म्हणून ते त्यावेळेला सुद्धा नवाखालीमध्ये ज्या ठिकाणी दंगल आहे, दंगली उसळलेल्या आहेत अशा ठिकाणी ते लोकांना शांत करण्यासाठी फिरतायत। याच पुस्तकामध्ये ज्यांच्याबद्दल स्वतंत्र प्रकरण लिहिलेलं नाही पण ज्यांनी आयुष्यभर गांधी विचारधारा पत्करलेली आहे अशा लोकांचा सुद्धा ओझरता उल्लेख आलेला आहे। त्यापैकी एक आहे तर थोर लेखक, माझे आवडते लेखक वि.स. खांडेकर। वि.स. खांडेकर यांच्या साहित्यामध्ये पदोपदी आपल्याला गांधी विचारदर्शन दिसतं, गांधींची शिकवण दिसते आणि सातत्याने आपल्याला त्यांच्या कुठल्याही कथा कादंबरीमध्ये लोकशाही मूल्यावर प्रचंड श्रद्धा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं। तळागाळातल्या माणसापर्यंत शिक्षण जावं हा विचार ज्यांनी पेरला आणि त्यासाठीच आयुष्यभर काम केलं असे जे.पी. नाईक
यांच्याबद्दल सुद्धा त्रोटक स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये माहिती आहे. पुष्पाताई भावे यांनी सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य गांधी विचारधारेवरच ते पण जगलेले आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं सुद्धा आयुष्य आहे. आज खरोखर विजयादशमीचा सण आणि गांधीजींची जयंती ही एकाच दिवशी आलेली आहे. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या समोर, तरुणांच्या समोर ज्या पद्धतीनं गांधीजी यायला पाहिजे होते त्या पद्धतीनं न येता काहीतरी एक चुकीच्या विचारधारा घेऊन बापूजी आपल्या पुढं येत आहेत की काय, किंवा पेरले जात आहेत की काय, अशा प्रकारचा एक संशय उभा राहतो. आणि म्हणून अशा वेळेला गांधीजींबद्दलचं विपुल अशा प्रकारचं वाचन आपण करावं. गांधीजीबद्दल खूप महान महान लेखकांनी लिहिलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर असतील, पंडित म्हणजे मंगेश पाडगावकर असतील, असे अनेक थोर मोठे लेखक यांनी आपली लेखणी ही बापूजींसाठी झिजवलेली आहे. गांधी जगलेली माणसं या पुस्तकामध्ये आलेली माणसं वाचल्यानंतर आपल्या खरंच लक्षात येतं की गांधीजींच्या प्रभावानं अनेक लोकांनी आपलं आयुष्य कसं या विचारधारेला समर्पित केलं होतं. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या असंही लक्षात येतं की गांधी जीवनाला सुद्धा समर्पित केलेली माणसं या भूतलावर होऊन गेलेली आहेत. आणि नवनवीन म्हणजे जी काही पुढची पिढी येते ती सुद्धा गांधी विचारधारेला अभिप्रेत अशा प्रकारची असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि गांधी जयंतीच्या निमित्तानं पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. इंदुमतीताई जोंधळे यांनी खरंच हे पुस्तक लिहून आम्हा एक तरुणांना एक दिशा दिलेली आहे. आणि कोण असे लोक आदर्श होते की ज्यांनी गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकूनच आपल्या आयुष्याचं सोनं करून घेतलेलं आहे. आणि ही लोक इतिहासामध्ये अजरामर झालेली आहेत. तर ह्या लोकांचं चरित्र त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणून मी इंदुताई जोंधळे यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आज त्यांचं आयुष्य सुद्धा 70च्या पुढे ढकललेलं आहे. त्यांच्यासाठी एक दीर्घ आयुष्याची प्रार्थना करून त्यांनी अजूनही असंच काही, कारण त्या सुद्धा एक समृद्ध आयुष्य जगलेले आहेत. आणि एका प्रख्यात लेखक, स्तंभलेखक, संपादक असलेल्या महावीर जोंधळे यांच्या त्या सुवेद्य पत्नी आहेत. आणि ह्या जोडगोळीला लेखनाचा म्हणजे खरोखर एक त्यांच्यावर एक वरदास्त आहे. आणि म्हणून मी अशीही अपेक्षा करतो की उर्वरित काळामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं अनुभव समृद्ध असलेलं त्यांच्याजवळचे जे अनुभव आहेत ते त्यांनी अजूनही लेखणीच्या माध्यमातून कागदावर त्यांच्याकडून ते झिरपले जावेत. आणि तो झिरपलेला सुगंध आमच्यापर्यंत पोहोचावा ही अपेक्षा व्यक्त करून परत एकदा सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय बापूजी.